घेतलं जात असे. अशा विविध कार्य मानवी आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या ताप पापातून मुक्त करीत असताना त्यांच्या आत्मिक कल्याणाचा मार्ग सुचून त्याला प्रगतीपथाकडे नेणारा मार्ग दाखवण्याचे त्यांचे काम अविरतपणे चालू आहे. सत्ता, पैसा, शक्ती यांच्या उन्माद आपल्या हातून किती कोणाच्या गळीतपणे घडत असतात या 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 त्या त्या या निमित्ताने पाहायला मिळतात. यासाठी स्वामी नेहमी सांगत असत, व्यवहारात वागताना माणसाने नेहमी सावध, खबरदार असणे जरुरी आहे. दुसऱ्याला आत्म्याला दुःख व अगर त्रास होईल असे उर्मट लागट रागाचे उखळ्या पाखळ्या काढणारे बोलणे टाकावे. अपशब्द तोंडावाटे निघू नये. पैसा धन साठवण्यासाठी नव्हे तर खर्च करण्यासाठी मिळायचे असते. माणसाची हाव इतकी मोठी आहे की सर्व जगाच्या संपत्तीचा तो मालक बांधला तरी तो पुरा व्हायचा नाही. म्हणून जरुरीपेक्षा जास्त संचय करण्याची वृत्ती तोडली पाहिजे. काही वेळा देवापुढे ठेवले जाणारे जिन्नस त्यांचा व्यवस्था नेऊन ठेवणे, प्रसाद म्हणून परत देणे वगैरे कामे श्री स्वामी सूचनेप्रमाणे करीत असत. त्यामुळे कोणाला कोणत्याही गोष्टीचा गरज पडली तर ते माझ्याकडे मागायचे येत. मी मागे माहितगार म्हणून कधी सुई दोरा, कधी एखादी पुस्तक, औषध, साबण असे काही गावात दुकान असे नव्हतेच. कोणतीही गोष्ट हवी असेल तर माणूस पाठवून राजापूर वा कोड्या येथून 4-6 मैलावर आणावी लागत असे. त्यामुळे कोणती उणीव दिसू असू नये म्हणून क्वचित लागणाऱ्या वस्तूमध्ये संग्रह ठेवायला लागत. हेतू इतकाच की शहर गावातून आपल्या निमंत्रणानुसार आल्याची कोणतीही गैरसोय होऊ नये. येणाऱ्या भक्तीमध्ये काही मामूली व्यसने असलेलीही असत. पान, तंबाखू खेडेगावात व्यसनच मानले जात नाही तर ती एक शिष्टाचार प्रकार मानला जात असे. त्यामुळे सोय नेहमीच असे. पण विडी, सिगरेट, तपकिरीवाल्यांचे काही वेळा गैरसोय व्हायची, पण मग आणून देत असत. एखादा एक गृहस्थ सरळ माझ्याकडे आला म्हणाला, मला टेंबरी विड्या हव्या आहेत. ते ऐकून मला राग आला. मनात आले, देवाच्या उत्सवाला आलेला ह्याच्या व्यसनेचे पूर्तता देखील यजमान स्वामीनेच करावीच का? पण उघड काही बोललो नाही. त्याला सांगितले, विड्या आणलेल्या नाही पण आणवून देतो. सुमारे तासभरात सावंतवाडीतील एक भक्त आला. त्याने देवापुढे 500 टेंबरी विड्या व 500 कुडा विड्या यांचे बंडल ठेवले. मला विशेष आश्चर्य वाटले. आपण मिठाई, फळे, नारळ, फुले धरून आणलेले पदार्थ देवापुढे ठेवतो. ह्याच भावाने विडी व्यवसायातील यांनी देवापुढे विड्या ठेवल्या. दर्शन घेऊन तो आपल्या व्यवस्थानाकडे गेला. मी मात्र गोंधळून गेलो होतो. आपल्या व्यसनपूर्तीसाठी विड्यांची मागणी करणाऱ्या भाविक आणि करत असलेल्या व्यवसायातील देवाला देणाऱ्या विडी व्यावसायिक भाविक ही दोन्ही रूपे होती. कदाचित आपल्याला भक्तांनी निमंत्रण केलेल्या कोणाचीही कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्यक्ष परमेश्वराने या दोन्ही गोष्टींचा व्यवस्था केली आहे नाही ना. सर्व कामे तुम्ही करत असलात तरी प्रत्यक्ष ती मीच ठरवल्याप्रमाणे घडत आहेत. या परमेश्वर संकेताचं प्रत्युत्तर नाही ना. पावसाळ्याचे दिवस होते. श्री स्वामींना रत्नागिरीला आणण्यासाठी पांगरे येथे गेलो होतो. त्यावेळी गाडी फक्त कोड्या गावापर्यंत जात असे. पांगरे ते कोड्या सुमारे 4 मैल अंतर. पायाची चालत जावे लागे. सकाळची सर्व कामे आवरून आम्ही कोड्या येथे येण्यासाठी पांगराहून सकाळी सुमारे 8-8:30 वाजता निघालो. सर्वात वयात लहान अधिक असून चालताना स्वामीनेच नेहमी आमचे पुढे असत. काही गप्पा गोष्टी सुरू असल्या तर पुढे मागे होत असे. असेच बोलत चाललो होतो. मध्येच स्वामी, आता थकलो, चालवत नाही म्हणून विश्रांती एका झाडाखाली बसले. आम्ही पण बसलो. थोड्या वेळाने स्वामी परत उठले आणि भराभर चालू लागले. पुन्हा बोलणे सोडले. स्वामी मध्येच थांबून काही बोलत व पुढे जात. या तुमच्यापैकी एक जण पुढे चालत जात होता. त्याच्यामागून श्री स्वामी जात होते. त्यांचे पावले मात्र अगदी टेकली न टेकली इतकी अस्पष्टच होती. दोघांचे वजन जवळजवळ सारखे होते. अंगठी काठी सुद्धा किरकोळ. त्यांच्या मागे मी होतो. मी मागे वळून पाहिलं तर माझी पावले सुद्धा जमिनीवर स्पष्ट उमटले दिसत. इतकं काही सांगण्यासाठी मी स्वामी मागे वळून पाहून म्हणाले, काय रे, काय पाहतोस? मी म्हटले, पायाचे ठसे. आमचे सर्वांचे पायाचे ठसे या नरम मातीच्या वाटीवर चांगले उठमटले दिसतात, पण आपल्या पायाचे ठसे मात्र अगदी अस्पष्ट आहेत. त्यावर मी श्री म्हणाले, माझे वजन कमी ना, म्हणून असू दे, तू तिकडे लक्ष देऊ नको. चल, मी मनात विचार म्हणले, योगशक्ती एक प्रचितींतर नाही ना. मग परत आमच्या इतर गोष्टी सुरू झाल्या.